Hello dear students, today's topic is Doppler effect. Have you ever heard an approaching train and noticed distinct change in the pitch of sound of its whistle when it passes away? Same thing similar happens when a listener moves towards or away from the stationary source of sound. Such a phenomenon was first identified in 1842 by Australian physicist Doppler and is known as Doppler effect. काय म्हटलंय बघा की ज्या वेळेला ट्रेन येतानाचा साऊंड आणि ती जवळ आल्यानंतरचा साऊंड आणि ती तिथून पास झाल्यानंतरचा साऊंड आपण सगळ्यांनीच अनुभवला आहे. आणि सिमिलर वेनी जर का लिसनर हा मूव्ह होत असेल त्या स्टेशनरी सोर्स ऑफ साऊंडकडे, म्हणजेच काय की एका ठिकाणी साऊंड चालू आहे आणि सोर्स जो आहे लिसनर जो आहे तो लिसनर हा त्या सोर्सकडे मूव्ह होतो आहे आणि मूव्ह झाल्यानंतर त्या सोर्सपर्यंत जातो आणि आणखी पुढे तिथून मूव्ह होतो आहे. सो काय होतं आपल्याला माहितीच आहे की पहिल्यांदा साऊंड हा कमी येतो. जसं जसं आपण त्या सोर्सकडे जातो आहोत, लिसनर तो सोर्सकडे जातो आहे, तसं तो आवाज काय होतो आहे साऊंड मोठ्याने येतो आहे आणि नंतर पुन्हा तो पुढे मूव्ह झाला तर तो साऊंड काय होणार, त्याची फ्रिक्वेन्सी आणखी कमी कमी होणार आहे. कशी ती आपण ह्या डायग्रामनी समजून घेऊया. बघा इथे द डॉपलर इफेक्ट. आता बघा ही ट्रेन येताना इकडे हा लिसनर जो आहे तो उभा आहे आणि सोर्स कोण आहे साऊंडचा, तर ट्रेन ही व्हिसल आहे. आणि ही ट्रेन जशी जशी या लिसनरच्या जवळ येते आहे तसं तसं काय होणार, साऊंडची फ्रिक्वेन्सी ही वाढणार आहे आणि वेवलेंथ कमी होणार आहे. या दोघांमधला डिस्टन्स काय होतो आहे, कमी होतो आहे. आणि जशी ही ट्रेन जवळ येणार, बघा ह्या सेकंड पिक्चरमध्ये दाखवलं आहे की जवळ येते आहे तर इथे कॉम्प्रेशन वाढत आहे आणि हा जो साऊंडचा पिच आहे हा हाय असणार आहे, ही फ्रिक्वेन्सी हाय असणार आहे. आणि पुन्हा ती ट्रेन पास झाल्यानंतर काय असणार आहे, तर त्या साऊंडची जी काय ती व्हिसल जी होती साऊंड करत होती तिचा पिच हा लो असणार आहे, त्याची फ्रिक्वेन्सी कमी असणार आहे. आणि हे सर्वप्रथम कुणी सांगितलं तर ऑस्ट्रेलियन फिजिसिस्ट डॉपलरनी. आणि म्हणून या इफेक्टला काय म्हटलं जातं, डॉपलर इफेक्ट. पुन्हा वेगळ्या भाषेत आपण समजून घेऊया. व्हेन अ सोर्स ऑफ साऊंड अँड अ लिसनर आर इन मोशन रिलेटिव्ह टू इच अदर, द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड हिअर बाय लिसनर इज नॉट द सेम ॲज द फ्रिक्वेन्सी इमिटेड बाय द सोर्स. आत्ताच मी सांगितलं की इथे हा जो सोर्स आहे आणि लिसनर आहे, तर ह्या जेव्हा हे रिलेटिवली आपण बघितलं ह्या मोशनकडे, तर हा जो साऊंड आहे ह्याची फ्रिक्वेन्सी सेम इमिट केल्या जात, म्हणजे फ्रिक्वेन्सी सेम इमिट करत आहे सोर्स, परंतु जो कोणी लिसनर आहे त्याला मात्र काय होतं आहे, सेम फ्रिक्वेन्सी ही साऊंड सेम फ्रिक्वेन्सीनी ऐकायला येत नाही आहे. राईट. जसा तो दूर होता तेव्हा आवाज कमी होता, जसं जसं जवळ आलं तसा आवाज वाढत गेला आणि नंतर कमी झाला. आता एक्झॅक्टली डॉपलर इफेक्ट कसं लिहायचं आहे, तर डॉपलर इफेक्ट इज द ॲपरंट चेंज. हा काय आहे, स्पष्ट बदल आहे. डॉपलर इफेक्ट इज द ॲपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी. कशामध्ये आहे चेंज, तर फ्रिक्वेन्सी. पण कशाची फ्रिक्वेन्सी, तर साऊंडची. ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन द सोर्स अँड लिसनर. सोर्स आणि लिसनरच्या मध्ये जे रिलेटिव्ह मोशन आपण बघतो आहोत त्यामध्ये त्या साऊंडची जी फ्रिक्वेन्सी आहे त्यामध्ये कसा बदल होतो आहे, कसा चेंज होतो आहे, तर ॲपरंट चेंज. डॉपलर इफेक्ट इज अ वेव्ह फिनॉमिना. आणि हा जो डॉपलर इफेक्ट आहे हा काय आहे, वेव्ह फिनॉमिनॉन आहे. इट होल्ड्स फॉर साऊंड वेव्स अँड ऑल्सो फॉर EM वेव्स, बट हिअर वी शाल consider it for sound waves only.
द चेंजेस इज फ्रिक्वेन्सी कॅन बी स्टडीड अंडर 3 डिफरंट कंडिशन्स. आता हा जो स्टडी केला गेला हा 3 कंडिशन्सनी केला गेला. ठीक आहे. सो फर्स्ट कंडिशन काय आहे ती आपण बघूया. बघा, व्हेन लिसनर इज स्टेशनरी बट सोर्स इज मूव्हिंग. काय म्हटलं आहे, ज्या वेळेला लिसनर हा स्टेशनरी असणार आहे परंतु सोर्स जो आहे तो मूव्हिंग असणार आहे. आपण ह्या डायग्रामच्या साहाय्याने समजून घेऊया. इथे सेकंड ह्यामध्ये बघा, इथे हा लिसनर जो आहे तो स्टेशनरीमध्ये आहे आणि जो सोर्स आहे साऊंडचा तो काय होत आहे, मूव्ह करत आहे. सो ही झाली फर्स्ट कंडिशन. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे व्हेन लिसनर इज मूव्हिंग बट सोर्स इज स्टेशनरी. लिसनर काय करणार आहे, मूव्ह करत आहे. बघा थर्ड याच्यामध्ये इथे लिसनर हा मूव्ह करत आहे परंतु जो सोर्स आहे साऊंडचा तो काय होतो आहे, स्टेशनरी आहे, तो एकाच ठिकाणी आहे. सो इथे आपल्याला तो ॲपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड बघायला मिळेल. त्यानंतर थर्ड जी कंडिशन आहे, लिसनर अँड सोर्स बोथ आर मूव्हिंग. आता ह्यामध्ये काय होतं आहे की लिसनर आणि सोर्स दोघंही मूव्हिंगमध्ये आहे. तर इथे सुद्धा आपल्याला तसंच जाणवेल आणि इथे जो स्पीड असणार आहे तो कसा असेल, जास्त असणार आहे. नेक्स्ट पॉईंट इज सोर्स मूव्हिंग अँड लिसनर स्टेशनरी. कन्सिडर अ सोर्स ऑफ साऊंड ॲज मूव्हिंग अवे फ्रॉम अ स्टेशनरी लिसनर L विथ व्हेलॉसिटी Vs. इथे सोर्स ऑफ साऊंड S घेतला आहे आपण आणि स्टेशनरी लिसनर जो आहे तो Lने डिनोट केला विथ व्हेलॉसिटी Vs. आता ही जी व्हेलॉसिटी ही कुणाची व्हेलॉसिटी होणार, मग साऊंडची व्हेलॉसिटी, सोर्स जो आहे साऊंडचा ती व्हेलॉसिटी. स्पीड ऑफ साऊंड वेव्स विथ रिस्पेक्ट टू द मीडियम इज V, स्मॉल v. आता इथे स्पीड ऑफ साऊंड वेव्स विथ रिस्पेक्ट टू द मीडियम इज V विच इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ही कशी असणार आहे, नेहमी करता पॉझिटिव्ह असणार आहे. सपोज द लिसनर युजेस अ डिटेक्टर फॉर काउंटिंग each wave crest that reaches it. इनिशियली ॲट t इज इक्वल टू 0. ती जी वेव्ह क्रेस्ट आहे ती त्यापर्यंत पोहोचण्याकरिता स्टार्टिंगला इनिशियली आपण काय घेतलं आहे, t इज इक्वल टू 0 घेतला, टाईम t. सोर्स विच इज ॲट पॉईंट S1. त्यावेळेला सोर्स कुठे आहे, S1 पॉईंटला आहे. एमिट्स अ क्रेस्ट व्हेन अ डिस्टन्स d फ्रॉम द लिसनर. आणि तो लिसनरपासून किती डिस्टन्सला आहे, तर d एवढ्या डिस्टन्सला आहे. सी फिगर 8.2. This crest reaches the listener at time t1 is equal to d upon v, distance upon speed. म्हणजेच काय होणार, टाईम t1. आता आपण आधी 8.2 जी डायग्राम आहे ती बघून घेऊया. आधी आपण ही डायग्राम समजून घेऊया. 8.2 इथे सोर्स आहे आणि लिसनर Lने आपण डिनोट केला आहे, राईट. सो ज्या वेळेला तो S1 या पॉईंटला आहे तेव्हा लिसनरपासून त्याचा डिस्टन्स आहे d. नंतर S2 पॉईंट घेतला आहे तेव्हा आता लिसनर ज्या वेळेला d एवढा डिस्टन्सला आहे त्यावेळेला t इतका आपण काय घेतलेला आहे, t1 एवढं टाईम घेतला आहे. मग आता टाईम काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे की काय घेतो आपण, d अपॉन v, आणि तोच आपण इथे घेतलेला आहे. बघा, लिसनर ॲट टाईम t1 इज इक्वल टू d अपॉन v. लेट t0 बी द टाईम पिरियड ॲट विच द वेव्ज आर इमिटेड. आता इथे कॅपिटल T0 जो घेतलेला आहे तो टाईम पिरियड घेतला आहे, पण केव्हाचा, ॲट विच द वेव्ज आर इमिटेड, जेव्हा वेव्ह ही इमिट केल्या जाईल त्यावेळेसचा. दस ॲट t इज इक्वल टू t0, म्हणजेच त्यावेळी जो स्मॉल t आपण कन्सिडर केला होता तोच t0 असणार. द डिस्टन्स इज इक्वल टू Vs t0.
आता सोर्स ज्या वेळेला मूव्ह होणार आहे, डिस्टन्स इज इक्वल टू किती घेणार आपण? मग आपल्याला माहिती आहे की ऑलरेडी बेसिक फॉर्म्युला काय आहे, टी इज इक्वल टू डी अपॉन व्ही, म्हणजेच डिस्टन्स अपॉन टाईम. मग जर इथे आपल्याला डिस्टन्स घ्यायचा असेल तर इथे टाईम आणि स्पीडचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होईल. तेच आपण इथे घेतलं. सोर्स मूव्स द डिस्टन्स इज इक्वल टू व्ही एस इंटू T0 अँड रिचेस द पॉईंट S2, आणि तो कोणत्या पॉईंटला जातो आहे, S2 पॉईंटला. डिस्टन्स ऑफ S2 फ्रॉम द लिसनर इज, आता S1ला जेव्हा होतं त्यावेळेला किती डिस्टन्स घेतलं होतं, D एवढं. आणि बघा इथे दाखवते हे तुम्हाला, हां या डायग्राममध्ये लक्ष द्या. बघा S1ला असताना आपण D एवढं घेतलं होतं आणि नंतर बाय फॉर्म्युलाने आपण डिस्टन्स हा जो वाढला आहे तो किती घेतला आहे, T0 इंटू व्ही एस. मग आता या लिसनरपासून S2 पॉईंटला डिस्टन्स किती झाला, D प्लस व्ही एस T0, D प्लस व्ही एस T0 एवढा डिस्टन्स झाला आहे. आणि म्हणून आपण इथे काय कन्सिडर केलं, तर डिस्टन्स ऑफ S2 फ्रॉम द लिसनर इज D प्लस व्ही एस T0 when at S2 the source emit second crest. आता जेव्हा S2 मधून त्या सोर्समधनं दुसरा क्रेस्ट तयार होणार त्यावेळेला दिस क्रेस्ट रिचेस द लिसनर ॲट. आता T2 इज इक्वल टू काय घेता येईल मग आपल्याला, T0 प्लस D प्लस व्ही एस इंटू T0 डिवायडेड बाय व्ही. सिमिलरली ॲट टाइम P T0 the source emits its P plus 1 crest where P is an integer P is equal to 1, 2, 3 dot dot etc. It reaches the listener at time T P plus 1 is equal to P T0 plus D plus P VS T0 divided by V. आपण काय घेतलं आहे, पॉईंट कोणता घेतला, P प्लस 1, राईट. आणि आपण आधीच बघितलं की T1 इज इक्वल टू काय घेतलं आपण, T0 प्लस. आता इथे आपल्याला काय घ्यावं लागणार, P T0, कारण P नंबरला आपण तो पॉईंट घेत आहोत. आणि सेम चेंज इथे काय होणार, P इंटू व्ही एस इंटू T0. हेन्स द लिसनर डिटेक्टर काउंट्स P crest in the time interval P प्लस 1 मायनस T1. आपण ह्या दोन पॉईंटमधला काउंट करत आहोत. इज इक्वल टू P T0, म्हणजेच हे प्लस D प्लस P व्ही एस T0 अपॉन व्ही. आणि T1ची व्हॅल्यू काय होती तर मायनस D अपॉन व्ही. Hence the period of wave as recorded by the listener is capital T is equal to small t P plus 1 minus T1 divided by P. और यालाच आपण आणखी कसं लिहू शकतो तर ही T P plus 1 ची व्हॅल्यू मायनस T1 ची व्हॅल्यू डिवायडेड बाय P. T0 प्लस व्ही एस T0 डिवायडेड बाय व्ही. आपण हे सॉल्व करून घेतलं. T इज इक्वल टू T0, पुन्हा T0 यातला कॉमन काढला आहे आणि 1 प्लस व्ही एस अपॉन व्ही ही व्हॅल्यू आली. त्यानंतर T इज इक्वल टू T0 इन ब्रॅकेट, पुन्हा या ब्रॅकेटला आपण व्हीने मल्टिप्लाय केलं तेव्हा काय मिळालं आपल्याला, कॉमन डिनॉमिनेटर करून घेतलं आपण व्ही प्लस व्ही एस डिवायडेड बाय व्ही. Therefore 1 divided by T is equal to 1 upon T0 V upon V plus VS. इथे काय घेतलं आपण, जी T ची व्हॅल्यू आली होती
ती 1/t घेतली. म्हणजेच 1/t का घेतली? कारण आपल्याला माहिती आहे की ही व्हॅल्यू होते फ्रिक्वेन्सी. सो देअरफॉर स्मॉल n इज इक्वल टू n0 इन ब्रॅकेट v/v प्लस vs. ही इक्वेशन मिळाली आपल्याला व्हेअर n इज अ फ्रिक्वेन्सी रेकॉर्डेड बाय द लिसनर अँड n0 इज द फ्रिक्वेन्सी एमिटेड बाय द सोर्स. सोर्सने एमिट केलेली फ्रिक्वेन्सी होती n0 आणि ही n जी घेतली आपण ती रेकॉर्ड केली आहे लिसनरने. राईट. इफ सोर्स ऑफ साऊंड इज मूव्हिंग, if source of sound is moving towards the listener with speed vs, thus in case n is equal to n0 in bracket v/v minus vs. तर आपल्याला कुठली व्हॅल्यू मिळाली आहे? रेकॉर्डेड फ्रिक्वेन्सी इथे मिळत आहे n इज इक्वल टू n0 इंटू v/v minus vs. This is the last lecture of sound. Thank you very much, students.